राज्यातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून कापसाला हमीभाव मिळत नाही। सरकार कापूस खरेदी करत नाही, तर उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यात प्रचंड तफावत असल्याने विदर्भातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना तेलंगणाच्या धर्तीवर सबसिडी देण्यात यावी, तसेच राज्याचे कापूस पणन धोरण अधिक बळकट करावे, अशी जोरदार मागणी ॲडव्होकेट आमदार यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत प्रश्न उत्तराच्या दरम्यान केली। अध्यक्ष महोदय, कापूस हा विदर्भाचा प्राण आहे आणि जर विदर्भातला शेतकरी जिवंत राहिला पाहिजे असं जर वाटत असेल तर कापूस पणन आणि शेतकऱ्यांना आपण ताकद दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी इथे कापसाची एकरी खर्च किती होतो त्याचा एक थोडासा तपशील देते। अध्यक्ष महोदय, थोडंसं, कारण त्याच्यावर पॉलिसी मेकिंग झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, जमिनीच्या मशागतीला 2 ते 3 हजार रुपये लागतात, बियाण्याच्या खर्चाला 4 ते 6 हजार रुपये लागतात, खताला 5 ते 6 हजार रुपये लागतात, कीटकनाशक जर वापरायचं असेल तर त्याला आपण परत 7 ते 8 हजार रुपये लागतात। निंदण, डवरण, तणनाशक हे काढायचं असेल तर 7-8 हजार रुपये लागतात। सर्व मजुरी वगैरे सगळं जर आपण पकडलं तर परत त्याला 7-8 हजार रुपये लागतात। एकूण आपण जर बघितलं तर खर्च येतो 40 ते 60 हजारापर्यंत तो खर्च जातो, कमी जास्त होतं काही ठिकाणी। अध्यक्ष महोदय, त्या तुलनेत मिळान किती आपल्याला उत्पन्न येतं तर अतिशय कमी उत्पन्न त्या ठिकाणी होतं की एकरी जर आपण बघितलं म्हणजे शेतकऱ्यांना 3000 जवळपास 900 रुपयाचं उत्पन्न होतं, म्हणजे रोजाना जर आपण बघितलं तर 150 ऑन अन ॲव्हरेज रुपये शेतकऱ्याला मिळतात। आपण जर बघितलं तर तेलंगणामध्ये जी पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे तिथे सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक शेतकरी आहे आणि ती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करणार का? जर करणार असाल तर कधीपर्यंत आणि नाही करणार असाल तर का करणार नाही? कारण एका राज्यात जर देशामध्ये होत असेल तर ते दुसऱ्या राज्यात पण झालं पाहिजे। दुसरं अध्यक्ष महोदय, पणन आपण इतकं वीक करून ठेवलेलं आहे की तिथे ग्रेडर्स नसतात, सीसीआयचे आपण सेंटर्स उघडतो तिथे लक्ष नसतं आणि तो पूर्ण विभाग एकदम डबघाईस पडलेला आहे। म्हणजे जशी पॉलिसी पहिले होती त्याला पैसे देत नाही। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की एक तर आपण सबसिडी त्या ठिकाणी तेलंगणाप्रमाणे आपण सबसिडी मंजूर करणार का, आणि दुसरं पणन बळकटीकरणासाठी आपलं शासन काय करणार आहे? मंत्री महोदय, यावर उत्तर देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी तेलंगणाला जाऊन सबसिडी बाबतचा अभ्यास करून धोरण ठरविले जाईल असे आश्वासन दिले। नाही, आताच मी ताईंना पहिलेच बोललो याच्या अगोदरच्या प्रश्नाला उत्तर देताना का महाराष्ट्र सरकारने उत्पन्न कमी झालं म्हणून 2 हेक्टर पर्यंत 5-5 हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय सन्माननीय अजितदादा, मुख्यमंत्री महोदय या सर्वांनी घोषणा केली, त्याची अंमलबजावणी लगेच चालू होईल। नंबर 1। नंबर 2, यांनी जे उत्पन्न आणि खर्चामधली तफावत दाखवली या तफावतीच्या बाबतीत निश्चित आपण सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्याच्यामधला ही अंतिम धोरण ठरवू। राहिला प्रश्न तेलंगणा, ऐका ना, मला उत्तर तर देऊ द्या। तेलंगणाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी आमचे अधिकारी जातील, लागलं तर मी जाईल, तिथे किती सबसिडी देतात, आपला राज्य सरकार किती देतो, या दोघांमधली तफावत कोण निश्चित त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल। नारायणराव